सगळे तत्वज्ञान सोडा आणि एकच गोष्ट काळजावर करून घ्या. एक मोठा विजय आपले सगळे पराभव पुसून टाकत असतो. अंत असती प्रारंभ. द एंड इज द बिगिनिंग. तर स्वागत आहे भावांनो आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडाही स्किप न करता तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा. तर व्हिडिओ जर तुम्ही पाहिलाच असेल तर सेम तसा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल. यातले जे काही मटेरियल लागणार आहे ते माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्रामची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर तुमचा थोडाही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आपल्या कॅपकट ओपन करायचं आहे. कॅपकट ओपन करण्यासाठी टर्बो VPN या ॲपची गरज लागेल. ते तुम्ही प्ले स्टोरवरून आरामशीर डाउनलोड करू शकता व ते ऑन करून घ्या. त्यानंतर आपले कॅपकट ओपन करायचे. परत आपल्या इथं न्यू प्रोजेक्टवरती जायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर इथं आपल्याला पहिल्यांदा हा बिटमार्कचा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. यात पूर्णपणे 4 ते 5 बीट आहेत, ते तुम्ही ॲड करून घ्यायच्यात. एवढं झाल्यानंतर आपली इथं बीट द्यायचे आहेत. बीट कसे देणार तुम्ही? इथं बीट 1 आहे, जिथं बीट 2 होईल ते स्प्लिट करायचे. इथं बीट 1 बीट 2 इथं झालं, इथं आपल्याला स्प्लिट करायचं. आता बीट 3 जिथं होईल तिथं क्लिक करायचं. बीट 4 एकूण 4 बीट आहेत. यात आता फोटो ॲड करायचे आहेत आपले. तर तिथे त्याच्यावर क्लिक करायचं. इथे रिप्लेस नावाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं आणि आपल्या ज्या फोटोवर बनवायचा आहे तो फोटो ॲड करायचा. असा व्यवस्थितपणे ॲड करायचा. नंतर पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं. परत रिप्लेसवरती जायचं, फोटोमध्ये जायचं, परत ॲड करायचा. असं. नंतर पुढच्या फोटोवरती जायचं, रिप्लेसवरती जायचं, फोटोवरती जाऊन प्लस इम्पोर्ट करायचं. पुढं बी सेम तसंच. ते एवढ्यानंतर आपण समजा फोटो लावून घेतलेले आहेत. नंतर शेवटचा जो भाग आहे तो कट करायचा. नंतर इथं आपल्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं. पहिल्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर इथं एवढ्या झाल्यानंतर आपल्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर इथं ॲडजस्ट नावाचं बटन आहे, त्यावर क्लिक करायचं व इथलं सॅच्युरेशन हे क्लिक करायचं आणि त्याचं सॅच्युरेशन इथं 31वर आणून ठेवायचं. राईटवरती क्लिक करायचं. नंतर फिल्टरमध्ये जायचं. फिल्टरमध्ये गेल्यानंतर इथे रेट्रो नावाचं ऑप्शन आहे, त्यामध्ये अगवा 400 यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचे. इथल्या झाल्यानंतर पुढचं बी सेम तसंच ॲडजस्टवरती जायचं, सॅच्युरेशनवरती जायचं, इथं 30पर्यंत नेऊन ठेवायचं. नंतर फिल्टरवर जायचं, रेट्रोमध्ये जायचं, अगवा 400मध्ये आणि राईटवरती क्लिक करायचं. इथं बी तसंच सेम ॲडजस्टवरती जायचं, सॅच्युरेशन 30, राईट, फिल्टरवरती जायचं, रेट्रोमध्ये जायचं आणि अगवा 400 यावर. नंतर अशा प्रकारे झालेले आहेत आपले. तर पहिल्यांदा आपण व्हिडिओ बघून घेऊ आता. तर आता आपल्याला ऑडिओ ॲड करायचा आहे. त्यासाठी एक्स्ट्रॅक्टमध्ये जायचं आहे व इनपुट साऊंड ओनली हा करायचा आहे. सगळे तत्वज्ञान सोडा आणि एकच गोष्ट काळजावर करून घ्या. एक मोठा विजय आपले. द एंड इज द बिगिनिंग. तर इथे जे आपण हे दिलं ते ॲडजस्ट नावाचं ऑप्शन, ते आपली कॅन्सल करायचं, कारण तिथं नाही आहे. फिल्टरमध्ये जाऊन इथे हे नाही करायचं. राईट. तर इथवर आपले राहू द्यायचे. आता पहिल्या फोटोवरती आपण डबल क्लिक करायचे. इथं इथं आहे प्लस नावाचं ऑप्शन, इथं त्यावर क्लिक करायचे व इथे शेवटला जाऊन बी त्यावरच क्लिक करायचे. नंतर आपली पहिल्या ह्याच्यावर यायचं आहे. पहिल्या ह्याच्यावर फोटो जरा असं लावून घ्यायचं आहे, असं. नंतर आपली शेवटच्या ह्याच्यावर यायचं आहे, फोटो हे असं लावून घ्यायचं आहे इथपर्यंत. तर दोन्ही झालेलं आहे. परत आपली पुढच्या फोटोवरती जायचं आहे, 2 नंबरच्या. परत त्याच्यावरची बी इथं बी आणि इथं बी सेम तसंच करायचं. इथं फक्त आपल्याला थोडं असं झूम करायचा फोटो, इतका करायचा झूम. इथं आहे ते याच्यावरून बारीक करायचं थोडं.
असं करायचं. नंतर आपले पुढल्या फोटोचं इथे काय नाही, आपले फक्त आता इफेक्ट द्यायचे आहेत. इथे पेंज पहिल्यांदा आपल्या इफेक्टमध्ये जायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व इथे आपल्या ट्रेंडिंगमध्ये डायमंड झूम हे आहे त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर याची लेंथ पहिल्या फोटो इतकी ठेवायची, इतकी ठेवायची. इथं आपल्याला एक बीट द्यायची अगं. इथं आता आपली मध्यभागी बीट द्यायची. इथवर आपल्याला प्लेट करायचं इथं. आता यावर क्लिक करून इथं आपले इथे यायचं आहे. नंतर हा फोटो इथं नेऊन ठेवायचा आहे. नंतर पुढच्या वेळेस हा फोटो आपल्याला इथे नेऊन ठेवायचा आहे. तर एकदा बरोबर झालं का बघू. नाही, या फोटो आहे ना आपले इथे नेऊन ठेवायचा आहे. आणि हा फोटो आहे ते आपली इथे नेऊन ठेवायचं आहे, असं व्यवस्थितपणे चांगला वाटेल असं. तर आता बरोबर झालं का बघू आपण. व्हिडिओला थोडं तर अशा प्रकारे आपल्या इथलं झालेलं आहे. नंतर हे झाले. आता फक्त आपले इफेक्ट द्यायचे. तर आपल्या इथं शेवटून दुसऱ्या फोटो अडकायचं, ॲनिमेशनवरती जायचं. इथं फक्त आपल्या रॉक हॉरिझॉन्टली यावर क्लिक करायचं. नंतर राईटवरती क्लिक करायचं. नंतर त्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशनवरती जायचं. नंतर इथंच आपल्याला इथे यावर क्लिक करायचं आहे, रॉक हॉरिझॉन्टली. नंतर राईटवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे आता हे ॲनिमेशन तर लागले आहे. ती आपली पहिल्यांदा याच्यावर क्लिक करायचं, लाईट इफेक्टवरती जायचं. इथे फक्त ब्लँचमध्ये ॲड करायचं. इतकं नाही, इतकी लेंथ थोडी बारीक करून ठेवायची याची एक. आणि इथे बी तसंच लाईट इफेक्टमध्ये जायचं, राईटवरती क्लिक करायचं. व्हिडिओ बघूया जरा. व्हिडिओ जर व्यवस्थित झाला आहे आपला, तर आता आपल्याला PNG ॲड करायची. त्यासाठी ओव्हरलेवर जायचे, ॲड ओव्हरलेवर जायचे. नंतर या PNGची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. टेलिग्राम चॅनलला आहे, ते तुम्ही आरामशीर डाउनलोड करू शकता. तर याची लेंथ आपल्या जेवढा व्हिडिओ आहे ते तितकी ठेवायची. आता एकदा याची व्यवस्थित फिट करून घ्यायची आहे, असं चांगलं वाटेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला एकदा बघा जरूर. मित्रांनो, असेच व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व असेच व्हिडिओ बघत जावा. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय.